विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एमपीएससी रिगार्डिंग पोलीस भरतीवर आपण तयारी सुरू केलेली आहे. आज आपण रिझनिंगचे क्वेश्चन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप एक एक क्वेश्चन जाणून घेऊया. प्रश्न असा आहे, सिरीजचा क्वेश्चन आहे 2, 6, 12, 20, 30 अँड व्हॉट नेक्स्ट म्हणजे क्वेश्चन मार्क. ऑप्शन आहेत 36, 40, 42, 44. रिझनिंग म्हणजे लॉजिक तर्क वितर्क लावून तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं, एकदम सिंपल सोप्या पद्धतीने. आता इथं जर तुम्ही पाहायला गेलात 2 + 6 म्हणजे इथं काय 2 आहे, 6 आहे, 12 आहे, 20 आहे, 34. याच्यामध्ये 2 आणि 6 मध्ये कितीचा गॅप आहे? +4 चा गॅप आहे. ओके. 6 आणि 12 मध्ये कितीचा गॅप आहे? 6 चा गॅप आहे. ओके. 12 आणि 20 मध्ये कितीचा गॅप आहे? +8 चा गॅप आहे. ओके. 20 आणि 30 मध्ये कितीचा गॅप आहे? 10 आहे. म्हणजे आपलं लॉजिक काय आलं मित्रांनो, हे बघा 4, 6, 8, 10 आणि पुढची संख्या काय ऑटोमॅटिकली 12, कारण की इथं सिक्वेन्स तयार झालेला आहे. 4 चा, 6 चा, 8 चा, 10 चा आणि पुढचा 12 चा येईल ऑटोमॅटिकली. आता म्हणून काय करायचं पुढं, 30 प्लस हे 12 किती आलं? 42. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं करेक्टेड आन्सर आलेलं आहे. बरोबर, म्हणजे लॉजिक लावलं फक्त. आता दुसरं सेम क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला समजला? नाही समजला तर कमेंट करा, मी तुम्हाला फाइंड आउट कसं करायचं ट्रिक सांगतो. आता कोडिंग अँड डिकोडिंगचं एमपीएससी मध्ये बऱ्याच प्रकार आहेत. सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, फाइंड आउट अशा वेगवेगळे प्रश्न येतात. सगळ्यांचा एक एक्झाम्पल घेणार आहेत. कोडिंग अँड डिकोडिंग. जर कॅट इज इक्वल टू DBU म्हणजे CAT इक्वल्स टू DBU असेल तर DOG डॉग इक्वल्स टू व्हॉट? सेम कोडिंग अँड डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. इथे काय आहे? कॅट सी च्या नंतर काय आहे? डी म्हणजे इथं +1 ने एक अल्फाबेट तुमचं वाढलं. सी च्या पुढे डी आलं म्हणजे +1 ने. आता ए च्या पुढचं काय आहे? बी, इथे आलं बी. ओके. आणि टी च्या पुढचं काय आहे? T+1 यू. समजलं? म्हणजे +1 चा गॅप आहे, म्हणजे त्याच्या पुढचं अल्फाबेट लेटर आपल्याला इथे करायचं आहे. सेम डॉगला काय करायचं? DOG डॉग. आता डी च्या पुढचं काय आहे मित्रांनो? ई आहे. बरोबर, कारण याच्या सिक्वेन्सनेच आपण करणार आहोत. डी च्या पुढचं काय आहे? ई. ओ च्या पुढचं काय आहे? पी आहे. आणि जी च्या पुढचं काय आहे? एच आहे. म्हणजे काय आलं? EPH. आता आपल्याला ऑप्शन मध्ये EPH कुठे दिसतंय? EPH 1 नंबरलाच आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं EPH. नॉट हे 3, हे नाही येणार, हे नाही येणार, हे पण नाही येणार. EPH सिक्वेन्स फक्त एकच आहे, म्हणजे नेक्स्ट अल्फाबेट त्याच्यामध्ये घ्यायचंय, लेटर त्याच्यामध्ये घ्यायचंय. म्हणून डॉग इक्वल्स टू EPH असं आपल्याला उत्तर येईल त्याचं. ठीक आहे. हे प्रश्न सिरीज आणि डिकोडिंगचे समजले. आता पाहूया पुढचे आणखी 2 ते 3 क्वेश्चन. समजलं? आता पुढचा क्वेश्चन आपण ऑड वन आउट आणि ब्लड रिलेशन याच्यावरती डिपेंडंट जे क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. आता इथे काय म्हणतंय, ऑड वन आउट वरती कसा क्वेश्चन येतो रिझनिंगला? आता इथे काय? रोज आहे, जास्मिन आहे, लोटस आहे आणि मँगो आहे. 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यापैकी जर तुम्ही तर्क लावला, रोज हे काय? फुल आहे म्हणजे गुलाब आहे. जास्मिन सुद्धा फ्लावर आहे, फुल आहे. लोटस सुद्धा फ्लावर आहे. बट इथे मँगो काय आहे मित्रांनो? मँगो हे फळ आहे, खाण्याचं फळ आहे. आणि हे जे लोटस, रोज, जास्मिन हे 3 फुल आहेत, फुलाचे प्रकार. आणि हा चौथा फक्त मँगो म्हणजे फळाचा प्रकार. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? मँगो येईल. कारण क्वेश्चन कशावरती? ऑड वन आउट म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे. समजलं? फक्त तर्क लावायचा आहे. म्हणून इथं मँगो आपला आन्सर करेक्टेड आन्सर येणार आहे. कशामुळे आले, कसं आले तुम्हाला फाइंड आउट केले आहे, सांगितलं आहे. आता चौथा क्वेश्चन ब्लड रिलेशन वरती म्हणजे रक्त नाते संबंधावरती येतात बरेचसे क्वेश्चन. इथे काय आहे? ए हा बी चा भाऊ आहे. ए आणि बी हे भाऊ आहेत थोडक्यात. बी ही सी ची बहीण आहे. बी ही सी ची बहीण आहे. तर ए आणि सी म्हणजे हा ए अँड हा सी यांचं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. साठी कोण आहे? ए हा सी साठी कोण आहे? इथे काय आहे? ए आणि बी भाऊ आहेत. बी ही सी ची बहीण म्हणजे याची बहीण ही सी आहे. ओके. इथं ऑप्शन दिलेत भाऊ, बहीण, वडील, काका. तर आपलं उत्तर काय येणार आहे मित्रांनो? बघा ना तुम्ही, सिंपल आहे, भाऊ येणार. कारण की काय आहे? ए आणि बी भाऊ आहेत. ओके. आणि एच आणि सी च बी ची ही बहीण आहे, म्हणून ए आणि सी साठी बाहू असेल.
समजलं. ब्लड रिलेशन पण एकदम लॉजिकपणे आपल्याला फाइंड आउट करायचंय, म्हणून फायनल आन्सर आपला ऑप्शन नंबर ए भाऊ असेल. बहीण नाही येणार, वडील नाही येणार, काका तर अजिबातच नाही येणार. ओनली भाऊ, ब्रो, ब्रदर, दादा, याचं उत्तर भाऊ असं आलेलं. ठीक आहे, ऑड वन आउट आणि ब्लड रिलेशन. ठीक आहे, आता बघूया आपण पुढचा क्वेश्चन. बघूया आपण. ठीक आहे, आता एनॉलॉजीवर आपण एक क्वेश्चन बघणार आहोत. एनॉलॉजीवर कशा प्रकारे येतात. आता इथे काय दिलेलं मित्रांनो, हँड, ग्लोव्स, फूट अँड व्हॉट नेक्स्ट. म्हणजे एनॉलॉजी कशी असते लक्षात घ्या. हातामध्ये काय घालतो आपण, ग्लोव्स घालतो. म्हणजे तुम्ही काही ठिकाणी काम करत असाल, बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही जे वर्कर लोक असतात रस्त्यावर काम करणारे किंवा मशिनरीचे काम करणारे वेगवेगळे, ते काम करताना हातामध्ये ग्लोव्स घालतात. किंवा डॉक्टर सुद्धा असतील, ऑपरेशन वगैरे करताना ग्लोव्स घालतात. म्हणजे हाताचा संबंध ग्लोव्सशी आहे. आणि फूट म्हणजे पाय. आता पायाचा संबंध कशाशी आहे, इथे काय आहे, शूज दिलेले आहेत, स्लीपर म्हणजे चप्पल, सॉक्स अँड सँडल. इथे काय, हातात ग्लोव्स घातले म्हणजे थोडक्यात तो कापडाचा प्रकार आहे किंवा ते हातामध्ये घालण्याचं एक साधन आहे. तसंच फूट, पायामध्ये आपण स्लीपर पण घालतो, सँडल पण घालतो, शूज पण घालतो आणि सॉक्स पण. पण इथं तर्क लावून आपल्याला याच्या रिलेटेड म्हणजे याचं जसं रिलेशन आहे तसंच आपल्याला याचं रिलेशन काढायचं आहे. म्हणून हातात जर ग्लोव्स घातले तर पायात सॉक्सच घालणार आपण. सॉक्स, SOCKS, सॉक्स घालणार. सँडल पण घालतो, पण याचं रिलेशन वेगळं आहे म्हणून सँडल येणार नाही. स्लीपर म्हणजे चप्पल पण नाही येणार. आणि शू म्हणजे बूट. म्हणजे हे सगळ्याच गोष्टी आपण वेअर करतो पायामध्ये सुद्धा, पण याच्या रिलेशन वरती डिपेंडंट याचं रिलेशन असतं. म्हणून आपलं करेक्टेड आन्सर ऑप्शन नंबर सी सॉक्स असेल मित्रांनो. ठीक आहे, हे झाला एनॉलॉजीचा क्वेश्चन. तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन येणार स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, कुठलीही सरळ सेवा, राज्यसेवा, एमपीएससी, यूपीएससी, कुठली एक्झाम असू द्या, रिझनिंग वरती, जनरल नॉलेज, रिझनिंग, असे 4-5 क्वेश्चन तुम्हाला फिक्स 100% येणार. म्हणून त्याची आपण जोरदार रोज तयारी करून घेणार आहोत. आता दुसरं एक आहे 2, 4, 8, 16 अँड व्हॉट नेक्स्ट. याचे तुम्हाला मी मित्रांनो ऑप्शन दिलेले आहेत 18, 20, 24 आणि 32. मी एक्झाम्पल नंबर 1 मध्ये तुम्हाला हा सिरीजचा क्वेश्चन आहे ते तुम्हाला कसा फाइंड आउट करायचा सांगितलेलं आहे. आता मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं की याचं बरोबर उत्तर काय असेल आणि कुठलं लॉजिक आणि कुठली ट्रिक इस्तेमाल केली ते मला कमेंट मध्ये सांगायचंय. आणि जर तुम्हाला आपले कन्सेप्ट, आपल्या लेसन, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर स्टे ऑन राहा. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन कन्सेप्ट मध्ये. जय हिंद, नमस्कार.